आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय संघ जिंकण्याची पण शक्यता आहे. ट्रेनला उशीर होण्याची शक्यता आहे. आपण अशी वाक्य अनेकदा बोलतो किंवा ऐकतो. रोजच्या जीवनात अशा अनेक घटना असतात जिथे आपण म्हणतो की एखादी गोष्ट घडण्याची किंवा न घडण्याची शक्यता आहे. आपण याला संधी किंवा शक्यता म्हणू शकतो. पण गणिताच्या भाषेत याला आपण संभाव्यता असं म्हणतो. संभाव्यता आपल्याला ही शक्यता मोजण्यासाठी मदत करते. एखाद्या घटनेची शक्यता किती आहे हे ती आपल्याला संख्यांच्या रूपात सांगते. उदाहरणार्थ, आपण असं म्हणू शकतो की एखादी गोष्ट घडण्याची संभाव्यता 50% किंवा 60% असं आहे. तुम्ही पाहिलं असेल की क्रिकेटच्या सामन्यापूर्वी पंच म्हणजेच अंपायर एक नाणेफेक म्हणजेच टॉस करतात. दोन्ही संघांचे कर्णधार छापा किंवा काटा निवडतात आणि जो नाणेफेक जिंकतो तो फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे ठरवतो. जेव्हा तुम्ही नाणी फेकता तेव्हा तुम्हाला छापा मिळेल किंवा काटा हे अगदी निष्पक्ष असतं, कारण दोन्हीपैकी कोणता कर्णधार याचा निकाल लावू शकत नाही. जेव्हा तुम्ही नाणे फेकता तेव्हा त्याचा निकाल काय असेल हे आधीच सांगता येत नाही. ज्या प्रक्रियेत किंवा कृतीत मिळणारा निकाल आधीच सांगता येत नाही त्याला आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो. हा असा प्रयोग असतो ज्यामध्ये आपल्याला सर्व शक्य निकाल आधीच माहिती असतात. उदाहरणार्थ, आपल्याला माहिती असतं की छापा पडेल किंवा काटा. जरी आपल्याला सर्व शक्य निकाल माहिती असले तरी नक्की कोणता निकाल मिळेल हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. चला आपण फासा फेकण्याचे दुसरे उदाहरण घेऊया. जेव्हा तुम्ही एखादा फासा फेकता तेव्हा तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी एक निकाल मिळणार असतो. या निकालांना आपण निष्पत्ती असं म्हणतो. निष्पत्ती म्हणजे कोणत्याही प्रयोगाचा किंवा कृतीचा मिळणारा निकाल असतो. आणखी एक शब्द जो तुमच्या वारंवार वाचनात येईल तो म्हणजे घटना. यादृच्छिक प्रयोगातून मिळणारी एखादी विशिष्ट निष्पत्ती किंवा निष्पत्तींचा गट म्हणजे घटना होय. उदाहरणार्थ, फासा फेकणे हा यादृच्छिक प्रयोग आहे, पण फासा फेकल्यावर 4 मिळणे ही एक घटना आहे. त्याचप्रमाणे नाणेफेक करणे हा यादृच्छिक प्रयोग आहे, ज्याच्या निष्पत्ती छापा आणि काटा आहेत, पण नाणे फेकल्यावर छापा मिळणे ही एक घटना आहे. चला 6 पृष्ठभाग असलेला फासा फेकण्याच्या उदाहरणावरून आपण घटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. फासा फेकणे हा यादृच्छिक प्रयोग आहे. यात घटना अशा असू शकतात: 4 मिळणे, जी एक विशिष्ट निष्पत्ती आहे, किंवा समसंख्या येणे, ज्यामध्ये 2, 4 किंवा 6 येतील, म्हणजेच 2, 4 किंवा 6 या निष्पत्तींचा गट येईल, आणि 2 पेक्षा मोठी संख्या मिळणे, म्हणजेच 3, 4, 5 किंवा 6 असा निष्पत्तीचा गट करता येईल. 6 निष्पत्तींचा किंवा नाणेफेकीच्या 2 निष्पत्तींचा विचार करा. जेव्हा तुम्ही फासा फेकता तेव्हा प्रत्येक निष्पत्ती मिळण्याची शक्यता समान असते. नाणेफेकीतही छापा किंवा काटा मिळण्याची शक्यता समान असते. संभाव्यतेमध्ये जेव्हा सर्व शक्य निष्पत्ती मिळण्याची शक्यता समान असते तेव्हा आपण त्यांना समसंभाव्य निष्पत्ती असं म्हणतो. या शब्दांचा अर्थ असा आहे की सर्व शक्य निष्पत्ती मिळण्याची संधी बरोबरीची असते. कल्पना करा की तुमच्याकडे रंगीबिरंगी चेंडूंनी भरलेली एक पेटी आहे, ज्यात 4 निळे आणि 3 लाल आणि 3 पांढरे चेंडू आहेत. जर तुम्ही डोळे बंद करून यादृच्छिकपणे एक चेंडू काढला आणि तुम्हाला निळा चेंडू हवा असेल, तर निळा चेंडू निवडणे ही तुमची घटना आहे. जर तुम्ही काढलेला चेंडू निळाच निघाला तर तो निकाल तुमच्या बाजूने लागला. याला आपण अपेक्षित निष्पत्ती किंवा अनुकूल निष्पत्ती असं म्हणतो. ज्या निष्पत्ती आपल्या अपेक्षित घटनेशी जुळतात त्यांना आपण अपेक्षित किंवा अनुकूल निष्पत्ती म्हणतो. 4 निळ्या चेंडूंपैकी कोणताही एक चेंडू निवडणे ही अपेक्षित निष्पत्ती आहे. त्यामुळे येथे अपेक्षित निष्पत्तींची संख्या 4 आहे. एकूण निष्पत्ती म्हणजे यादृच्छिक प्रयोगाचे सर्व शक्य निकाल असतात. या उदाहरणामध्ये एकूण निष्पत्ती 10 आहेत, कारण पेटीत 4 निळे, 3 पांढरे आणि 3 लाल चेंडू आहेत. या 2 किमतींचा वापर करून आपण संभाव्यता काढतो. संभाव्यता म्हणजे अनुकूल निष्पत्तीची संख्या आणि एकूण निष्पत्तीची संख्या यांचं गुणोत्तर. या उदाहरणामध्ये निळा चेंडू मिळवण्याची संभाव्यता 4/10 किंवा 2/5 आहे. याला आपण 100ने गुणून टक्केवारीत देखील काढू शकतो, जे 40% येतं. म्हणजे या पेटीतून निळा चेंडू मिळवण्याची संभाव्यता 40% आहे.